नमस्कार मित्रांनो. काही गोष्टी अशा असतात की ज्या माणसाला विचार करायला प्रवृत्त करतात. नागरिकत्व म्हणजे काय? देशाचा नागरिक कोण असायला हवा? ज्याची निष्ठा या जमिनीशी आहे, जो या भाषेचा भाग आहे, संस्कृतीचा भाग आहे, कदाचित तिथल्या धर्माचा भाग आहे, जो देशासाठी रक्त सांडू शकतो, देशासाठी बलिदान देऊ शकतो, त्यालाच नागरिक असायचा अधिकार आहे का? का कोणाचाही ज्याचा जन्म झाला आहे त्याची देशाप्रती निष्ठा नसली, देशाप्रती त्याचा लगाव नसेल, तर त्यालाही नागरिकत्व देणं किती आवश्यक आहे? आज हा विषय घेण्याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जिथे रूढीवादी किंवा ट्रम्प यांच्यासारख्या विचारांचं प्राबल्य आहे, बहुमत आहे, त्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचाच अध्यादेश आहे रद्द केलेला आहे. ट्रम्प यांनी अध्यक्ष झाल्यानंतर अध्यादेश काढला होता की अमेरिकेत ज्याचा कोणाचा जन्म झाला आहे त्याला नागरिकत्व मिळण्याची तरतूद रद्द करण्यात येत आहे. याचं कारण जगभरातनं लाखो लोक मुलांना जन्म घालायला अमेरिकेत येतात आणि त्या मुलांचा अमेरिकेत जन्म झाला की त्यांना नागरिकत्व मिळतं आणि त्याच्यामुळे त्या माणसाची जबाबदारी अमेरिकेवर येते आणि त्याच्या आईवडिलांची जबाबदारी एका प्रकारे अमेरिकेवर येते. आणि त्यामुळे ट्रम्प यांनी कायद्यामध्ये बदल केला होता. कायदा, मूळ कायदा असा होता ज्याला 14th अमेंडमेंटशी तो जोडला गेलेला आहे की अमेरिकेच्या भूमीवर ज्या ज्या कोणाचा जन्म झाला आहे त्याला तात्काळ अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल. भले त्याचे आईवडील अमेरिकन नसोत, भले त्याचे आईवडील बेकायदेशीररित्या अमेरिकेत आले असोत. आणि त्यामुळे असं होत होतं की अमेरिका आणि मेक्सिको यांच्यामधली जी सीमा आहे त्याचा बराच भाग कुंपण घातलेला नाही आहे. तिथे जवळजवळ 50-100 किलोमीटरचा भाग अविकसित ठेवलेला आहे की तिकडनं लोक आले की लगेच त्यांना लोकवस्तीत मिसळता येणार नाही. अमेरिका मोठा देश आणि त्यांना शक्य आहे. आणि त्यामुळे शेकडो मैलाची पायपीट करून गर्भवती महिला बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसायच्या आणि अमेरिकेच्या भूमीवर बाळंतपण केलं की मुलाला अमेरिकन नागरिकत्व मिळायचं. हे सगळं करताना त्या महिला स्वतःचा जीव धोक्यात घालायचा, त्यांच्या मुलांचा जीव धोक्यात घालायचा. आणि त्यांना पकडलं की मग मानवतेचा प्रश्न निर्माण व्हायचा की अशा 1, 2, 4 दिवसाच्या मुलांचं करायचं काय? त्याच्या आईला अमेरिकेतनं हाकलून द्यायचं का आई आणि मुलगा दोघांनाही अमेरिकेत राहून द्यायचं? किंवा ज्यांचा जन्म अमेरिकेत बेकायदेशीर झाला आहे त्यांना नागरिकत्व नसेल तर त्यांना काय करायचं? की लहान मुलांना अमेरिकेत बेकायदेशीररित्या आणलं आहे तर काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला होता. ट्रम्प यांच्या पक्षाने हा मुद्दा निवडणुकीत सातत्याने लावून धरला होता. भारतीयांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे कारण एकीकडे अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांना जवळपास प्रत्येक केसमध्ये मुलांचा जन्म अमेरिकेत घडवायचा, त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळायचं म्हणजे आईवडिलांना नागरिकत्व मिळायला वेळ लागला तरी चालेल पण मुलांना नागरिकत्व, आणि त्याच्यासाठी आजी आजोबांना बाळणपणासाठी भारतातनं बोलवून घ्यायचं हा शिरस्ता झालेला आहे. तो योग्य आहे अयोग्य आहे याच्यावरती मी आत्ता शिरणार नाही. पण त्याचबरोबर भारताची बांगलादेशची सीमा आहे आणि कोट्यावधी लोक भारतात आलेले आहेत. आता त्यांचं काय करायचं हा प्रश्न आहे. नेपाळमधनं लाखो लोक भारतात आलेले आहेत. नेपाळमधल्या लोकांचा किमान त्रास नाही आहे पण बांगलादेशमधल्या लोकांचं काय करायचं? आणि त्यामुळे नागरिकत्वाचा मुद्दा आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. ट्रम्प यांचं मत होतं की हा जो अमेरिकेचा नागरिकत्वाचा कायदा आहे की अमेरिकेत ही एक स्वातंत्र्याची भूमी आणि अमेरिकेच्या भूमीवर ज्याला जन्म झाला त्याला स्वातंत्र्य उपभोगता आलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं जे नागरिकत्वाचं त्याच्यावरही बरीच चर्चा झाली होती. अमेरिकेचं जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अशा प्रकारची तरतूद होती. मग ती घटना दुरुस्त केली आणि जे बेकायदेशीररित्या अमेरिकेत आलेत किंवा पर्यटक म्हणून अमेरिकेत आले त्यांच्या मुलांना नागरिकत्व द्यायचा मार्ग बंद झाला. पुन्हा त्याच्यावर चर्चा झाली, पुन्हा घटना दुरुस्ती झाली, त्याला 14th अमेंडमेंट म्हणतात. त्यानुसार हा नवीन कायदा करण्यात आलेला आहे.
आता अमेरिकेच्या न्यायालयाची, खास करून सर्वोच्च न्यायालयाची रचना अशी असते की अमेरिकेचे अध्यक्ष न्यायाधीशांची तिथे नेमणूक करतात. आपल्यासारखं नाही की न्यायाधीशांची नेमणूक करतात. सगळ्याच्या सगळ्या नेमणुकी अमेरिकन अध्यक्ष करतात. अर्थात त्यांनी नाव सुचवलं की त्याला संसदेचं बहुमताचा पाठिंबा आणि त्यांची स्क्रुटिनी या सगळ्या गोष्टी आवश्यकतात. त्या न्यायाधीशाला ज्याची नेमणूक करायची त्याची परीक्षा घेतली जाते संसदेमध्ये. त्यांना प्रश्न विचारले जातात, त्याच्यात उत्तीर्ण झाले तर त्यांची आणि त्यांना बहुमताने पाठिंबा दिला तर त्यांची न्यायाधीशपदी नेमणूक केली जाते. एकदा न्यायाधीश झाला की तो माणूस मरेपर्यंत किंवा ठार वेडा होईपर्यंत, म्हणजे त्याची बुद्धी भ्रष्ट होत नाही तोपर्यंत तो न्यायाधीश म्हणून काम करू शकतो. आणि त्यामुळे अमेरिकेत न्यायाधीश वर्षानुवर्ष 80-90च्या घरात असलेले लोकही न्यायाधीश म्हणून काम करतात. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांना संधी मिळाली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मर्जीचे, आपल्या विचारांचे न्यायाधीश नेमले. त्याला खूप मोठा विरोध झाला. पण आज वस्तुस्थिती आहे की ट्रम्प यांच्या रूढीवादी उजव्या विचारसरणीच्या न्यायाधीशांचा अमेरिकेमध्ये बहुमत आहे. आणि तरी देखील ट्रम्प यांचा अध्यादेश 5-4 या बहुमतांनी फेटाळून लावला. त्याच्यामध्ये न्यायाधीशांचं असं म्हणणं आहे की जी घटना दुरुस्ती, म्हणजे तुमचा विचार कुठलाही असो, ती देशाची घटना आहे, संविधान आहे, ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि 14वी घटना दुरुस्ती आहे, त्या घटना दुरुस्तीचा अर्थ स्पष्ट आहे. त्याच्यामुळे जे कोणी अमेरिकेत जन्मलेत त्यांचं अमेरिकेत नागरिकत्व असणं स्वाभाविक आहे. अपवाद फक्त जे अमेरिकन राजनयिक अधिकारी आहेत, परदेशातले अधिकारी अमेरिकेत सेवा बजावत आहेत, संयुक्त राष्ट्रांचे आहेत, भारताचे आहेत, युरोपातल्या देशांचे आहेत, आफ्रिकेतल्या देशांचे आहेत, त्यांना त्यांच्या देशाचा कायदा लागू होतो, अमेरिकेचा कायदा लागू होत नाही, ज्याला डिप्लोमॅटिक इम्युनिटी म्हणतात. त्यांना वगळता बाकी सगळ्यांना हे नागरिकत्व मिळेल. ट्रम्प यांच्या कायद्यानुसार काय होतं की ज्या मुलांचा जन्म झाला आहे त्याचे आईवडील कायदेशीररित्या अमेरिकेत यायला पाहिजेत किंवा त्याचे वडील त्यांच्याकडे अमेरिकन नागरिकत्व पाहिजे, अशा काही अटी शर्तींची पूर्तता केली तरच जन्मतः अमेरिकन नागरिकत्व मिळेल. जे कामासाठी आले, H-1B विजावर आलेत किंवा इतर गोष्टींसाठी अमेरिकेत आले, टेम्पररी विजा ज्याला म्हणतात, त्यांना नागरिकत्व मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे अनेकांना एका प्रकारे खूप अस्वस्थता जाणवायला लागली होती की काय करायचं, इतके वर्ष अमेरिकेत येऊन सेटल झालो आहे, 10 वर्ष 15 वर्ष काढलेली आहेत, म्हणजे शिक्षणासाठी आले, त्याच्यानंतर लग्न झालं, मूल झालं. आता जर त्या मुलाला अमेरिकन नागरिकत्व नसेल आणि आपली नोकरी गेली तर काय होईल, आपल्या नागरिकत्वाचा काहीही चिंता होती. पण आता मला असं वाटतं की ही स्पष्टता आलेली आहे. अर्थात 4 न्यायाधीशांनी त्याच्या विरोधात आपलं मत नोंदवलं. 5-4 बहुमतांनी हे झालेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तेव्हा 18व्या शतकात, 17व्या शतकात, 19व्या शतकात याची जी चर्चा झाली त्याचा कॉन्टेक्स्ट वेगळा होता. तेव्हा अशा प्रकारे लाखो लोक एका देशातून दुसरीकडे जायचे नाहीत. त्यांना जे अभिप्रेत होतं ते फक्त पर्यटक, म्हणजे पर्यटकांना मुलगा झाला तर. दुसरा मुद्दा आहे की त्यांचा या देशाशी काही लगाव आहे का. जे अमेरिकेचे कायदेशीर नागरिक नाही, ज्यांचा स्वतःची अमेरिकेशी निष्ठा नाही, त्यांच्या मुलांना नागरिकत्व देऊन तुम्ही नेमकं काय करता. अर्थात या सगळ्या गोष्टी न्यायालयातल्या चर्चेवर जो रूढीवाद आहे, कायद्याचा जो प्रभाव आहे, त्याचा तो प्रभाव कायम राहिला. ट्रम्प यांचा अध्यादेश फेटाळून लावला. ट्रम्प आता संतप्त झालेले आहेत. आता ते काय करतात ते बघायला हवं. पण त्यांना अर्थातच हा आदेश मान्य नाही आहे. पण या निमित्ताने अमेरिकेत ही मोठी चर्चा बघायला मिळाली. भारतातही हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे. नागरिकत्व कोणाला द्यायचं, कसं द्यायचं आणि जे घुसले त्यांचं काय करायचं. आणि म्हणून जरी भारतातला विषय नसला तरी ही चर्चा भारतीयांनी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथे सांगतो. पाहत रहा MH48.